नमस्कार, मी प्रमोद तांबे। काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ लॉन्च झाला होता जो खूप मोठ्या प्रमाणात कल्याण डोंबिवली शहरामध्ये व्हायरल झालेला आहे। हा जो कल्याण डोंबिवली शहरामध्ये जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो आहे डोंबिवलीतल्या कोलेगाव इथल्या एका युवकाचा, जो विकासक बनण्यासाठी व्यवसाय करण्यासाठी शासकीय कार्यालयाच्या खेटरा घासत होता, मात्र त्याला कुठेही यश मिळालं नाही। पर्याय त्यांनी सोशल मीडियाचा सहारा घेतला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला की शासनाचा जो काही कारभार आहे तो कशा प्रकारे चालतो। याच भयान वास्तव्याचं सत्यता आपण पडताळण्यासाठी आज आपण आलो आहोत कल्याण डोंबिवलीतल्या डोंबिवली कोलेगाव या गावात आणि आपल्यासोबत आहेत विक्रम अनंता पाटील। हा जो भूमिपुत्र युवक आहे याच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकं याला कशा प्रकारे यांना त्रास झालेला आहे आणि विकासक म्हणून शासनाच्या दरबारी यांनी आतापर्यंत कोणकोणत्या परवानग्यांसाठी खेटरा घासल्यात आणि यांना त्याच्यामध्ये अपयश मिळाले की यश मिळाले हे सर्व आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत विक्रम अनंता पाटील, एक भूमिपुत्र। विक्रम जी नमस्कार। नमस्कार। आपल्या या कार्यक्रमात आला आहात। सर्वप्रथम मला तुम्हाला हे विचारायचं आहे की कल्याण डोंबिवली शहरामध्ये ग्रोथ सेंटरमध्ये आज आपण एक इमारत बनवत आहे आणि एक विकासक म्हणून तुम्ही व्यवसायाकडे वळालात, त्यावेळेस तुम्हाला काय अडचणी आल्या आणि शासनाला परवानगी मिळवण्यासाठी तुम्हाला इतके वर्ष का लागले? आता बघा, एक इच्छा होती काहीतरी करण्याची म्हणजे लाईफमध्ये। तर आज भारतात तुम्ही बघाल तर नोकऱ्यांच्या भरपूर समस्या आहेत आणि तसं शिक्षणही हवा, परंतु शिक्षण घेऊनही नोकऱ्या भेटत नाहीत। तर आपण एक उद्योजक आणि कोणाच्या हाताखाली तर मला काम करायचं नव्हतं मला, म्हणून मला एक स्वतःचा एक व्यवसाय करायचा होता आणि हा क्षेत्र निवडला जो बांधकाम व्यवसायाचा, कारण त्यात मला असं वाटलं की काहीतरी आपण तुमची स्वतःची जमीन आहे आणि काहीतरी आपण जमिनीवरती आपण व्यवसाय सुरू करू म्हणजे जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठली अडचणी येणार नाही। आणि असं पण विचार होता की नाही मला त्रास व्हावा नाही, या शासनाला पण त्रास नाही व्हावा आणि ज्या माझ्या इमारतीत जे फ्लॅट घेतील, जे फ्लॅटधारक असतील त्यांनाही कोणत्याच प्रकारचा त्रास नाही व्हावा, त्यासाठी मी अधिकृत बांधकाम करण्यासाठी या व्यवसायात पडलो। 2016ला ग्रोथ सेंटर नावाचा एक प्रकल्प आमच्या भागात त्यांनी राबवला। त्यावेळी ग्रोथ सेंटरला प्राधान्य देणारा पहिला व्यक्ती मीच होतो। तर त्या अनुषंगाने जेवढे कागदपत्र त्यांनी मागितले माझ्याकडून ते कागदपत्र मी त्यांच्या कार्यालयात सादर केले, परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स मला भेटत नव्हता। शासनाच्या जी आर प्रमाणे तुम्ही एकदा ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला किती दिवसात परमिशन मिळायला हवी होती असं तुम्हाला वाटतं? बघा, शासनाच्या जी आर प्रमाणे 45 दिवसात मला परवानगी मिळणे अनिवार्य होतं, परंतु त्यांचा प्रत्येक वेळी एकच कारण असायचं की अजूनपर्यंत ग्रोथ सेंटर तुमचा भागात आम्ही राबवला आहे तो अजून पूर्णता झालेला नाही। परंतु माझा प्रत्येक वेळी त्यांना एकच प्रश्न होता की तुमचा ग्रोथ सेंटरला 20 वर्ष लागतील, तर 20 वर्ष मी थांबायचं का? भरपूर त्यांच्याशी माझा वाद पण झाला त्यावेळी का आम्ही सगळे कागदपत्र जर तुमच्या कार्यालयात देतो तर तुम्ही का नाही आम्हाला परवानगी देत? मग MMRDचे जे अधिकारी होते त्यांच्याशी चर्चा झाली, भेट झाली। त्यांचं म्हणणं तेच होतं की ग्रोथ सेंटर जोपर्यंत तुमचा होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही। त्यामुळे मी बरेचसे पत्रव्यवहार केली, आपल्यासारख्या पत्रकारांना भेटलो, त्यांना माझी समस्या सांगितली आणि ते करत असताना 2019ला त्यांनी मला परवानगी दिली। 2019ला त्यांनी मला परवानगी दिली। त्यानंतर DCR रूल चेंज झाला, महाराष्ट्र UDCPR रूल चेंज झाला। त्या अनुषंगाने त्या नियमाचा वापर करून मी माझा आराखडा बनवला आणि तो पास करण्यासाठी MMRD कार्यालयात परत दाखल केला। तर बऱ्याचशा अडचणी त्यांनी आणल्या की तुम्हाला या प्रकारच्या एनओसी लागतील, त्या एनओसीनाच मला 1 वर्ष लागला। मग MMRDचा आणि KDMCच्या परवानग्या ह्या दोन्ही तुम्हाला लागल्या
हो. मग KDMC ची परवानगी मिळवताना तुम्हाला किती वर्षे गेली आणि MMRD ची परवानगी मिळवण्यात तुमचे किती वेळ वाया गेला? त्यांचं असं म्हणणं असतं की आता आमच्या भागातली ऑथॉरिटी जो प्राधिकरण आहे तो MMRD आहे आणि ज्या काही नाहरकत दाखले असतात कुठल्याही याचे तर प्रत्येकाचे विभाग वेगवेगळे MSRDCची एक NOC लागते, MIDCची NOC लागते, महावितरणची NOC लागते आणि KDMCच्या बऱ्याचशा विभागाच्या NOC लागतात. तर मला त्या आणाव्या लागल्या आणि त्यासाठी भरपूर काल गेला. तरी एकंदरीत किती वर्ष लागली? 1 वर्ष त्या NOCनाच लागला मला, KDMCच्या आणि इतर विभागांच्या. हो. आणि MMRDच्या परवानगीसाठी तुम्हाला किती वर्ष लागली? बघा ना, MMRDची परवानगी आता मी 2016ला मला प्रस्ताव दिलेला. मला 2012 पासून मी त्यांना प्रस्ताव देते, पण 2016ला त्यांनी माझा प्रस्ताव घेतला. प्रस्ताव घेतल्यानंतर त्यांनी ग्रो सेंटरच्या नावाने 3 वर्ष घालवली. तेव्हाचे महानगर आयुक्त होते म्हणजे कमिशनर, ते आर्य राजू म्हणून तेव्हा होते. तर त्यांचं म्हणणं एकच होतं की जोपर्यंत ग्रोथ सेंटर होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही. ग्रोथ सेंटर होतं, ग्रोथ सेंटरमुळे आम्ही तुम्हाला परवानगी देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं ज्यावेळेस. मग त्यावेळेस ग्रोथ सेंटर ची काही जी शासनाची जी काही उपाययोजना होती किंवा शासनाच्या आराखड्यावरती ग्रोथ सेंटरचे सगळे काही नियम तयार झाले होते का? तेच सांगतो ना मी, जेव्हा 2016ला ग्रोथ सेंटर प्रस्थापित झाला, 2017ला त्यांचे प्रवीण दराडे म्हणून सहाय्यक आयुक्त होते, ते निलजाला आले होते ग्रोथ सेंटरविषयी माहिती द्यायला. त्यांनी माहिती अशी प्रकारे दिली की तुमची जी समजा उदाहरण 10 गुंठे जागा असेल ना तर 5 गुंठे जागा ग्रोथ सेंटरसाठी घेतली जाईल आणि 5 गुंठे जागेवर तुम्हाला डेव्हलपमेंट प्लॉट दिला जाईल. तर त्या अनुषंगाने तुम्ही तुमचं बांधकाम करू शकता आणि त्यात झोन कुठलाही नसेल. तर बऱ्यापैकी मला त्यांचे नियम आवडले. चला बरं, शासनाला विरोध न करता त्याला प्राधान्य देऊन आपण त्यांच्या पद्धतीने चालू करूया. केलं आपण चालू त्यांच्या पद्धतीने, पण त्यांचे जे बोलले होते नियम ते पाळले नाही त्यांनी. विक्रमजी, तुम्ही म्हणालात की मला सगळे कागदपत्र पुरावे होते, सगळे बरोबर होते आणि सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा तुम्हाला वेळ लागली NOC मिळवण्यासाठी. नेमकं कारण काय आणि कालावधी इतका का लागला? परवानगी मिळायचं एवढं कालावधीचे कारण, एकमेव कारण म्हणजे MMRDचे आतापर्यंतचे 3 महानगर आयुक्त म्हणजे आपण MMRDचे कमिशनर म्हणतो ना ते. आज 2016ला जेव्हा ग्रोथ सेंटर आला तेव्हा आर्य राजू म्हणून महानगर आयुक्त होते. त्यांचं एकच म्हणणं होतं की मुख्यमंत्र्यांचं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, त्यांचं एक स्वप्न होतं की आमच्या भागात ग्रोथ सेंटर व्हावा. ठीक आहे, चांगली गोष्ट होती एक, परंतु ग्रोथ सेंटरचा आराखडा तयार नव्हता आणि आज 2023 आला तरी अजून ग्रोथ सेंटरची एक वीट लावली नाही. आज 2016 ते 2023 पर्यंत जर तुमचा ग्रोथ सेंटरची एक वीट रचली जात नाही तर समजा मी त्यावेळी जर यांच्या परवानगीसाठी जर लढलो नसतो तर कदाचित आत्तापर्यंत माझ्या परवानगी यांनी मला दिली नसती. आणि जेव्हा आर्य राजीव आणि त्यांचे चीफ होते उमा अडुसल्ली, त्यांचं एकच म्हणणं होतं की नाही थांबा, घाई नका, कारण आम्हाला या जागेचा विकास करायचा होता आणि या जागेत आम्हाला ग्रोथ म्हणजे काय वाढ, यांनी मुळात ती वाढच स्टॉप केलेली. ग्रोथचा अर्थ त्यांना समजला नाही. तर 3 वर्ष यांनी घालवली माझी. 3 वर्षाने मला त्यांनी परवानगी दिली. परवानगी दिल्यानंतर जेव्हा UDCPR चेंज झाला महाराष्ट्र शासनाचा तेव्हा त्यात बरेचसे नियम चेंज झालेले होते. त्यानुसार मी माझ्या जागेचा विकास आराखडा तयार केला आणि मला 2021ला त्याने 5 माली बांधकाम करण्याची परवानगी दिली का तुम्ही G+5 अशी बिल्डिंग बांधू शकता. तर ती माझी पूर्णता झाली. तेव्हा DCR रूलमध्ये असा नियम होता की आमचा FSI वाढलेला होता, कारण आमचा एन्सिलरी प्रीमियम TDR असा वाढलेला होता. तर त्यानुसार मी माझं अधिक बांधकाम करू शकत होतो. तर त्यासाठी मला साईड मार्जिन कमी पडत होती.
2 फूट, फक्त 2 फूट जागेची मला साईड मार्जिन कमी पडत होती. तर ती कमी असल्यामुळे मी त्यानंतरचे जे महानगर आयुक्त होते, MMRDचे कमिशनर SVR श्रीनिवासन यांना रिलॅक्सेशन म्हणजे शिथिलता, त्यासाठी मी त्यांना विनंतीच केलेली होती का अशा स्वरूपाची मी इमारत बांधतो. 5 मजली पूर्णता झालेली आहे, मला 2 मजले वाढवायचे आहेत आणि नियमात आहे ते, आणि त्या नियमानुसार तुम्ही मला ती परवानगी द्या. त्यांनी तेव्हा तर 11 महिने झाले, त्यांनी मला काही रिस्पॉन्स दिला नाही, त्याच्यावर काही रिप्लाय दिला नाही. मला तेच बोलायचं आहे की हे आईला मुली 9 महिन्यात होतं, 11 महिने तुम्ही यस किंवा नो बोलू शकत नाही, याला अर्थ नाही ना. तुम्ही म्हणालात की 11 महिने तुम्हाला यस किंवा नो हे म्हणण्यासाठी शासनाने म्हणजे MMRDच्या आयुक्तांनी घालवले. तुम्हाला यस पण नाही म्हणाले, नो पण नाही म्हणाले. याच्यामार्फत तुम्ही सोशल मीडियाच्या मार्फत पत्रकार परिषद घेतली, त्याचं पुढं काय झालं? आणि पत्रकार परिषद घेऊन तुम्ही लोकप्रतिनिधींकडे गेला होतात का? किंवा पत्रकार यांच्या ज्या काही बातम्या आल्या होत्या मागे, त्याच्यावरती काय शासनाने निर्णय घेतला? बघा, नोव्हेंबरमध्ये मी त्यांच्या यस किंवा नो याच्या विरोधात एक पत्रकार परिषद घेतलेली का मी ट्विटरवर पण त्यांना सांगितलं की तुम्हाला वेळ नसेल ना मला भेटायला किंवा मला उत्तर द्यायला, तर मला ट्विटरवरच तुम्ही उत्तर द्या की तुम्हाला रिलॅक्सेशन शिथिलता जी आहे ती देऊ शकतो की नाही. परंतु असं काही झालं नाही. त्यानंतर मी त्यांना भेटायला गेलो, त्यांनी भेट नाकारली. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही प्रॉपर मेल करा आणि मला भेटायला. मग मी मेल केला, परंतु तरी त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. तर मग मी त्यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत माझं म्हणणं होतं की तुम्हाला तुमच्या IAS ऑफिसर आज एवढं शिक्षण घेऊन त्या पदवीवर जाता आणि ते आमच्यासाठी जाता तुम्ही, आणि तुम्हाला फक्त हो किंवा नाही म्हणायला इतका वेळ लागतो 11 महिने. आणि त्यात मला हेच म्हणणं होतं की एवढी शिकलेली अधिकारी जर असे वागत असतील तर आमच्यासारख्याचा विकास कसा होणार. आणि आम्ही तर त्यांच्याकडून काही पर्सनल काही मागायला गेलो नव्हतो, जे नियमात आहेत तेच मागत होतो. मग त्यानंतर बराचसा काल गेला आणि त्या पत्रकार परिषदच्या अनुषंगाने त्यांनी मला भेटायला बोलवलं. मतलब पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं? हो. आणि मग त्या भेटीमध्ये तुमचं काय ठरलं? बघा, त्या भेटीनंतर त्या किती 9/11/2022 मला त्यांनी भेटायला बोलवलं. एकंदरीत किती वर्षांनी तुम्हाला नाही, आता बघा 11 महिने तर मला त्यांनी हो किंवा नाही म्हणालेच नाही. आता पत्रकार परिषद झाली, मी ट्विटरवर बऱ्यापैकी त्यांना प्रश्न विचारत होतो, उत्तर तर मला दिलंच नाही. तर मी त्यांना विचारलं की तिथं भेटून तरी मला माझ्या प्रश्नाचे हे करा. मग त्यांच्या अधिकाऱ्यांशी माझी बरीच चर्चा झाली. मग त्या अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की आमच्या आयुक्तांनी तुम्हाला भेटण्याचा वेळ दिला आहे, तर तुम्ही या तारखेला या. त्यांनी मला 9/11/2022 रोजी 1:30 वाजता भेटण्याची वेळ दिली. तेव्हा मी माझे आर्किटेक्ट कुंदन चौधरी आहेत, त्यांना मी घेऊन गेलो सोबत. काय आहे मला मॅटर नीट समजा, मॅटर सर्व माहीत होतं त्यांना. मुद्दाम ते सांगत होते की मला काय ते हे करा. तर मी त्यांना समजवलं की साहेब मी पहिला व्यक्ती आहे ग्रोथ सेंटरला तुमच्या प्राधान्य देणारा, आणि आमच्या भागात आम्ही एक अधिकृत इमारत बांधतोय, आणि एक अधिकृत इमारत बांधत असताना आम्हाला फक्त 2 फूट जागा आमची कमी पडते. आणि त्यांना हे पण सांगितलं मी का जेव्हा 2019 मला परवानगी दिली होती तेव्हा मी माझी स्वतःची 4 गुंठे जागा MMRDला दिली होती. तर 2 फुटीचं फक्त रिलॅक्सेशन हवं आहे मला, आणि त्या रिलॅक्सेशनचे जे काही पैसे आहेत ते मी भरायला रेडी आहे. तर त्यांचं म्हणणं होतं की नाही, तुम्हाला जर रिलॅक्सेशन दिला तर तुमचे 2 मजले वाढतील आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल, इथला लोकसंख्या वाढेल. तर मी म्हणजे मला तिथे एक जरा प्रश्न उद्भवला मला की माझ्या 2 मजली वाढल्याने जर इकडचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय आणि लोकसंख्या वाढते, तर मग इतक्या आव्याडाव्या बिल्डिंगींना परमिशन सर्रास दिले जातात, त्याच्यामुळे कधी वाढलं नाही इन्फ्रास्ट्रक्चर. ठीक आहे, मग मी त्यांना तेच सांगतो की जर तुम्ही रिलॅक्सेशन देणं चालू केला तर आमच्या समाजात भरपूर प्रकारचा फायदा होईल प्रत्येकाला, की प्रत्येकजण
एक मोठी इमारत बांधू शकतो. कारण आमच्याकडे ज्या जागा आहेत त्या खूप छोट्या छोट्या आहेत, मोठ्या आमच्याकडे जागा नाहीत. तर मग त्यांचं म्हणणं होतं की नाही, फायदा समाजाचा इथे कुठे, फायदा तुमचाच होईल, तुम्ही बिल्डर आहात, तुम्ही शेतकरी कसं म्हणता स्वतःला, हे अशी त्यांची उत्तरं होती. तर ठीक आहे, मी त्यांना तेच म्हणवलं की ठीक आहे, मला तुम्ही हो किंवा नाही उत्तर द्या, विषय संपवा. तर भरपूर विचार केला आणि त्यांनी मला सांगितलं की एक काम करा, मला पुन्हा एकदा रिक्वेस्ट लेटर द्या, पुन्हा एकदा रिक्वेस्ट लेटर द्या. मग रिक्वेस्ट लेटर दिल्यानंतर किती दिवसात तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं? आता बघा, मी एक रिक्वेस्ट लेटर कधी दिलं त्यांना की लगेच 2-3 दिवसांनी मी त्यांना रिक्वेस्ट लेटर दिलं. त्यांचा काही रिप्लाय आला नाही, 1 हप्ता झाला. तर मी अधिकाऱ्यांची चर्चा केली तर त्यांचं म्हणणं असं होतं की एक इंग्लिशमध्ये पण सरांना एक रिक्वेस्ट लेटर द्या. तर बरं ठीक आहे, ते सांगतील. MMRD जी आहे ती महाराष्ट्रासाठी आहे, महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आणि त्यांना इंग्लिशमध्ये पत्रव्यवहार हो, होतो. हा. म्हणजे मराठी भाषा ही त्यांना समजत नाही. असं आहे का? नाही, मुलात मराठी माणसं समजत नाही तर मराठी भाषा कशी समजेल यांना? आणि विषय असा आहे की मी त्यांना इंग्लिशमध्ये लेटर दिला, चला आता ते सांगतायत तर चला इंग्लिशमध्ये देऊया. 190 दिवस होऊन गेले त्या दिवसानंतरही तरी त्यांचा अजूनपर्यंत रिलॅक्सेशन विषयी कोणत्याच प्रकारे उत्तर नाही. तर माझं मग तेव्हा काय झालं, मी एक विचार केला की हे तर रिलॅक्सेशनसाठी आपल्याला उत्तर देत नाही, मग आपण किती थांबायचं. मी UDCPRचा आम्ही बराचसा अभ्यास केला, आमच्या आर्किटेक्टांना भेटलो, तर काहीतरी करून मला माझं बांधकाम करायचं आहे. तर आम्ही एक डेडवलच्या नियमाने आम्ही तो प्रस्ताव बनवला, म्हणजे विकास आराखडा बनवला आणि तो सबमिट केला आणि तो पूर्णतः ओके होता. तर पूर्णतः ओके होता तेव्हा ते श्रीनिवासन सर गेले होते, आता नवीन संजय मुखर्जी म्हणून आलेले. तर माझं म्हणणं होतं की ठीक आहे, चला मला रिलॅक्सेशन नका देऊ, तो पार्ट नंतर, मी तो पार्ट जसा आहे तसा अजून पेंडिंग आहे, हो पण नाही आणि नाही पण नाही. तर मी त्यासाठी एकच गोष्ट केली का प्रस्ताव बदलला. तर असं MMRDला मला त्रासच द्यायचा होता, कारण मी त्यांना प्रश्न करतोय, मी त्यांचं पत्रकार परिषद घेऊन विरोधात बोलतोय, म्हणून त्यांना खूप राग होता. तर त्यांनी एक प्रश्न उद्भवला माझ्या मालकी संदर्भात. तुम्ही म्हणालात की तुमच्या मालकी संदर्भात प्रश्न MMRDच्या अधिकाऱ्यांनी विचारला, काय आहे हे मालकीचा विषय? बघा, त्यांचं म्हणणं होतं की ठीक आहे, तुमची मालकी आहे, तुम्ही एक सांगा का कुठल्या प्रकारे. तर मला तेव्हा जरा हास्यास्पद झाला तो विषय. तर तरीही मी त्यांना स्पष्टीकरण दिलं आणि त्यांना स्पष्टीकरण देताना मी त्यांना तेच म्हणालो की लेखी स्पष्टीकरण दिला की जर माझी मालकी नसती तर तलाट्यांनी मला सातबारा दिला नसता, रजिस्ट्रारने आणि वकिलाने मला टायटल सर्टिफिकेट आणि सर्च रिपोर्ट दिला नसता आणि उपअधीक्षक भूमी अभिलेखांनी मला TLR केला नसता. तसंच MMRD जे मला मालकी हक्काचे विचारते त्यांनी DP रिमार्क दिला नसता, तहसीलदारने कन्व्हर्शन टॅक्स भरून घेतला नसता, जिल्हाधिकारी आपले जे कलेक्टर आहेत त्यांनी सनद दिली नसती मला, आणि KDMC, महावितरण, MSRDC यांनी मला MSR दिल्या नसत्या, आणि आणि महारेरा विभागाने मला रेरा सर्टिफिकेट दिलं नसतं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, तर माझे जर डॉक्युमेंट आणि माझे कागदपत्र जर चुकीचे असते तर MMRDने मला परवानगी दिली नसती. किती वर्षापूर्वी तुम्ही MMRDकडे ॲप्लिकेशन केलं की मला या ठिकाणी इमारत बांधायची, आणि त्याच्यानंतर हा प्रश्न किती वर्षानंतर उद्भवला की तुमची मालकीचा जो विषय आहे तो किती वर्षानंतर निघाला? बघा, 2016ला मी माझा प्रस्ताव दिला, 2016ला 17-18 मध्ये मी सर्व डॉक्युमेंट माझे कागदपत्र दिलेले, ते कागदपत्र तपासून स्क्रुटिनी करून तेव्हाच मला MMRDने मला परवानगी दिली होती. मग अचानक कसं आता कोणता त्यांना साक्षात्कार झाला, ठीक आहे काय असेल त्यांचा, पण त्या माझ्या स्पष्टीकरणाने त्यांनी मला परवानगी देणे गरजेचं होतं, परंतु त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी हा विषय MMRDच्या लिगल सेलला पाठवला. लिगल सेलचे जे अधिकारी होते ते जरा हसू यायला लागला त्यांना की MMRDच परवानगी देते ना, MMRDच विचारते याचे डॉक्युमेंट बरोबर आहेत का आम्हाला. तेव्हा त्या लिगल सेलचे जे अधिकारी मिलिंद प्रधान, गिरीश गोस्वामी आणि योगिता परलकर आणि SRM अमर मिश्रा
त्यांचं सरळ म्हणणं होतं की हे चुकीचं आहे, हे आमच्याकडे पाठवायची गरज नाही. परंतु त्यांनी हे केलं, माझ्या कागदपत्रा संदर्भात सकारात्मक लिहिलं, पण त्या कालावधीलाच मुलात 8 महिने गेले. या कालावधीला सकारात्मक लिहायला 2016 पासून ते आता 2023 आला तरी पण त्यांना अजून हे माहित नाही की विक्रम अनंत पाटील यांची जमीन मालकीची आहे किंवा नाही. हा प्रश्नावरती MMRD अडकून बसलेली आहे. त्यांचा मुलं तो प्रश्न अगोदर नव्हताच, कारण मुलं त्यानेच मला परवानगी दिलेली आहे. आणि हे जे लिगलचे अधिकारी आहे ना, त्यांचं तेच म्हणणं होतं की जर यांनी परवानगी दिलेली आहे तर हा तुम्हाला नाहक त्रास आहे, हा मुद्दाम दिलेला त्रास आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. मग त्यांनी सर्वांनी मला हे केलं, सकारात्मक लिहून पाठवलं की यांचे कागदपत्र ओके, मुलं ते ओकेच होते, ते मुद्दाम माझा वेळ घ्यायचा होता त्यांना. मग त्यानंतर डेप्युटी प्लॅनर शैलेश जाधव, प्लॅनर सिद्धार्थ यादव, सिनियर प्लॅनर, या सगळ्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला म्हणजे लिगल सेलनी तुम्हाला ओके म्हटल्यानंतर तुम्ही ओके म्हटल्यानंतर तुम्ही परवानगी तुमची 5 मजल्याची 7 मजली झाली का? नाही ना, ते सांगतो तुम्हाला की जेव्हा लिगल सेलने ओके दिले, त्या अधिकाऱ्याने मला ओके दिले ना, तर ते आपले MMRDचे जे अधिकारी आहेत जे परवानगी देतात आपले, तर तेच डेप्युटी प्लॅनर शैलेश जाधव, प्लॅनर सिद्धार्थ यादव, सिनियर प्लॅनर अमित सावंत आणि चीफ म्हणजे मुख्य अधिकारी प्रदीप यादव यांनी माझ्या जो प्रस्ताव आहे तो पूर्णपणे ओके केला की यांना परवानगी द्यायला काही हरकत नाही. आणि तो प्रस्ताव त्यांनी MMRDचे महानगर आयुक्त आताचे संजय मुखर्जी यांच्याजवळ दिला. तर मी आपल्या लोकप्रतिनिधींना पण पत्र व्यवहार केला आणि आमची संघटना आहे आमच्या भागात युवा मोर्चा यांनाही पत्र दिलं आणि आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहे शिरीष नाचने साहेब यांनाही मी एक पत्र दिलं की अशा प्रकारे MMRDचा नाहक त्रास होत आहे, ते उत्तरही देत नाहीत, म्हणजे हो किंवा नाही असं उत्तरही देत नाहीत माझ्या रिलॅक्सेशन संदर्भात, तर आपण याच्यावर जातीने लक्ष घालावं. या संदर्भात मी युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांना पत्र दिला, शिरीष नाचने साहेब आर्किटेक्ट असोसिएशनचे अध्यक्ष त्यांना एक पत्र दिला, नंतर आमचे आमदार राजूदादा पाटील यांना पत्र दिला, खासदारांना पत्र दिला श्रीकांत शिंदे साहेब, नंतर तेव्हाचे जे विरोधी पक्ष नेते होते आपले अजितदादा पवार यांनाही पत्र दिला, देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री होते त्यांनाही पत्र दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांनाही पत्र दिलं. तर त्यापैकी शिरीष नाचने साहेबांनी एक MMRDला पत्र दिला आणि आपले जे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांनी एक पत्र दिलेलं MMRDला. आणि मी जेव्हा अजितदादा पवार आहेत आपले होते अगोदरचे विरोधी पक्ष नेते, त्यांनी तर त्वरित अहवाल मागवलेला MMRDकडून का या रिलॅक्सेशन संदर्भात त्वरित अहवाल मागवा. परंतु MMRDने फक्त गजानन पाटील जे युवा मोर्चाचे अध्यक्ष आहेत त्यांना सरळ उत्तर दिलेलं की आम्ही 2.4 मध्ये जी तरतूद आहे UDC मध्ये त्यानुसार आम्ही रिलॅक्सेशन देऊ शकतो कोणत्याही प्रस्तावाला. त्यांना एक सकारात्मक उत्तर दिला. शिरीष नाचने यांना 9 महिने झाले तरी त्यांना उत्तर दिला नव्हता, पण त्यांना उत्तर असं दिलं की यांच्याकडे 2 फूट फक्त जागा कमी भरते म्हणून आम्ही यांना रिलॅक्सेशन देऊ शकत नाही. आणि अजितदादा पवारांना पण सेम उत्तर दिलं. तर मला तेच हास्यास्पद आहे का आम्हाला माहीत आहे, त्यांनाही माहीत आहे की 2 फूट जागा याला रिलॅक्सेशनसाठी कमी पडते, म्हणून तर रिलॅक्सेशन द्या असं तुम्हाला एक विनंती करतोय. परंतु त्यांना मुलं समजतच नाही नक्की का मागणी काय आहे, कशा संदर्भात आहे. कारण ते शिकलेले आहेत, मान्य आहे, ते IAS ऑफिसर झालेले मान्य आहेत, पण त्यांची मानसिकता काम करण्याची नाही, सरळ या प्रकारातून दिसून येते. मानसिकतेचा विषय आला म्हणून बोलतो की मानसिकता नसल्या कारणाने कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक जे युवक आहेत ते व्यावसायिक बनण्याचं, विकासक बनण्याचं स्वप्न घेऊन आलेले आहेत. मात्र परवानग्या मिळत नसल्या कारणाने या शहरामध्ये अनधिकृत बांधकामांचा खूप मोठ्या प्रमाणात पेर फुटलेला आहे. या विषयामध्ये तुम्ही कशा अर्थाने बघताय की शहरामध्ये अनधिकृत बांधकामी होत आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत कोण? बघा, या मुळात हे जे अनधिकृत आता तुम्ही म्हणता ना की आमचे जे
समाज बांधव आहेत की ते अनधिकृत इमारती बांधतात, ते त्यांनी का नाही बांधावं अनधिकृत? जर अधिकृतसाठी आज माझं एक उदाहरण घ्या की इतके वर्ष जर हे लावतायत हे अधिकारी, ही ऑथॉरिटी, तर त्यांनी का नाही अनधिकृत? कारण अधिकृतसाठी हेच सज्ज नाही, यांची मानसिकताच नाही का यांना परवानगी द्यावा. आणि आम्हाला काय गरज पडली अनधिकृत करण्याची? जर तुम्ही एक खिडकी कायदा राबवा आणि आम्हाला 45 दिवसात किंवा 60 दिवसात आम्हाला परवानग्या द्या, आम्ही का नाही अधिकृत बांधू? आणि जर एक कागदपत्राला जर तुम्ही 8-8 महिने लावाल, एक यस या नो बोलायला जर तुम्ही 2-2 वर्ष घ्याल, तर आमची मानसिकता कशी होईल का आम्ही पण अधिकृत करावं? म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणणं आहे की अनधिकृत बांधकामाला शासन जबाबदार आहे. हो, बघा ना, ही आमची जी इमेज आहे आमच्या समाजाची, का आम्ही फक्त अनधिकृत बांधतो आणि आम्हाला हे भूमाफिया म्हणतात, ही इमेज कुठेतरी पुसायची होती. म्हणून मला असं वाटत होतं की अधिकृत बांधकाम करावं. त्या अनुषंगाने मी प्रयत्न चालू होते, परंतु तसा रिस्पॉन्स मला अधिकाऱ्यांकडून किंवा या शासनाकडून मिळाला नाही. कारण हे भ्रष्टाचारातच पूर्णपणे डुबलेले आहेत आणि यांची काम करण्याची मानसिकता नाही. आणि या माझ्या प्रकरणातून सरळ दिसून येते. आता एक साधं सिंपल की सर्व अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की यांना परवानगी दिली पाहिजे. आज संजय मुखर्जी आताचे जे कमिशनर आहेत त्यांच्याकडे माझा प्रस्ताव होता आणि त्यांचं काय म्हणणं आहे यांना की तुम्ही पुन्हा एकदा विचार करा. अरे म्हणजे जे 4 जे अधिकारी आहेत आपले लिगल सेलचे आणि 4 अधिकारी आहेत आपले ऑथॉरिटी MMRD ऑथॉरिटीचे, हे सर्व मूर्ख आहेत का? यांनी साईन केले माझ्या प्रस्तावावर, हे मूर्ख आहेत का? हे जे नवीन आलेले कमिशनर आहेत त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही नव्याने आणि पुन्हा एकदा या बाबतीत विचार करावा. म्हणजे माझा अजून किती वेळ हे घेणार आहेत? विक्रम अनंत पाटील यांच्या इमारतीचा रिलॅक्सेशनचा विषय आर्किटेक्चर असोसिएशन यांनी पत्रव्यवहार केलेला आहे. या पत्रव्यवहाराबाबत आम्ही आर्किटेक्चर असोसिएशनचे ठाणे जिल्ह्याचे शिरीष नाचणे जे आहेत यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की नेमकं हा विषयाबाबत त्यांनी काय पत्रव्यवहार केलेला आहे. सर, काय सांगाल, एखाद्या विकासक किंवा डेव्हलपर जो कोणी असतो त्याला जर बांधकाम परवानगी मिळवायची असतील सरकारकडनं, तर ते काय आहेत आणि कशा पद्धतीने मिळवल्या जातात आणि किती दिवसात त्या मिळवल्या पाहिजेत, सरकारकडनं मिळवल्या पाहिजेत? महाराष्ट्रात MRTP ॲक्ट आहे. MRTP ॲक्टच्या अंडर सेक्शन 44 अशी तरतूद आहे की ज्यांना बांधकाम परवानगी घ्यायची आहे त्यांनी त्या अथॉरिटीकडे अर्ज करायचा आहे सेक्शन 44 प्रमाणे. आणि MRTP प्रमाणे 60 दिवसाच्या आत त्यांना बांधकाम परवानगी मिळाली पाहिजे. किंवा आता नवीन UDCPR आलेला आहे त्याच्यामध्ये 30 दिवसाच्या आतमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस जे सरकारने लागू केलेलं आहे त्याच्यामध्ये 30 दिवसाच्या आत सरकारचा असा विचार आहे की 30 दिवसात बांधकाम परवानगी मिळाली पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की UDCPR जो प्रश्न आहे तो नेमका काय आहे? UDCPR म्हणजे युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रूल्स असा सरकारने 2020 साली सर्व महाराष्ट्रासाठी एकत्रीकृत एक नियमावली तयार केलेली आहे. त्याला एकात्मिक विकास नियोजन आणि प्राधिकरण म्हणजे प्रमोशन म्हणतो आपण त्याला, की प्रोत्साहनासाठी त्यांनी जे रूल्स आणलेले आहेत त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रात एकच नियमावली लागू केलेली आहे. त्याला UDCPR म्हणतात. 2020 साली आलेला आहे, डिसेंबर 2020. UDCPR कायद्यानुसार जर परवानग्या मिळाल्या तर मग MMRD आणि UDCPR याच्यात फरक काय? नाही, प्रत्येक अथॉरिटीला काही अथॉरिटी वगळून म्हणजे मुंबई महानगरपालिका, नैना किंवा सिडको किंवा MIDC या काही अथॉरिटी वगळून सगळ्यांना हा UDCPR मॅन्डेटरी आहे म्हणजे लागू आहे. MMRDसाठी पण हाच UDCPR लागू आहे आणि त्या अनुषंगानेच MMRDनी पण बांधकाम परवानगी दिल्या पाहिजेत. एखाद्याने अप्लाय केलं परवानगीसाठी तर त्याला किती दिवसात परवानगी मिळायला पाहिजे? म्हणजे 30 दिवसात मिळाली पाहिजे. त्यांचे कागदपत्र जर व्यवस्थित असतील, त्यांना बाकीचे काय प्रॉब्लेम नसतील, त्यांनी नियमानुसार वास्तुशिल्पकाराकडनं जर प्लॅन आणि बांधकाम नकाशे सादर केले असतील तर मला वाटते त्याला 8 दिवसात पण मिळायला हरकत नाही आहे. पण काही ठिकाणी त्यांचं चेकिंग असतं, साईट व्हिजिट असते, कधी सुट्ट्या असतात, तर 30 दिवसाचा वेळा पुष्कळ मी समाधानकारक आहे. काही वेळेस दिरंगाई केली जाते
मग त्या दिरंगाईचा जो विषय आहे हम्म. दप्तर दिरंगाई किंवा MMRDच्या आणि डॉक्युमेंटेशनचा हा ॲप्लिकंटकडनं मागवले जातात. मग सरकारच्याच डॉक्युमेंटेशनसाठी सरकारच त्या डॉक्युमेंटेशन का पुरवत बरं. नाही? याच्यामध्ये पुष्कळशा नाहरकत पत्र ऑथॉरिटी मागवते, म्हणजे जलनिसारण, मलनिसारण, गार्डन किंवा MSCB. पण पुष्कळशा ज्या नाहरकत पत्र आहेत ती सरकारच्या स्कीम्स आहेत त्या त्यांच्या ऑन पेपर आणि ऑन नकाशावरती गव्हर्नमेंटने ऑलरेडी डिक्लेअर केलेल्या असतात. त्याच्यासाठी परत परत त्या इनोसा ॲप्लिकंटकडनं म्हणजे विकासाकडनं किंवा अर्जदाराकडनं मागवणं हे चुकीचं आहे. काही तिकडच्या लोकल ज्या आहेत बाबा पाण्याचा निचरा कसा करणार, झाडं किती लावणार, त्या लहान सहान इनोसा मागवणं ठीक आहे. तर अजून एक विषय आहे, शिथिलता म्हणजे काय आणि शिथिलता कशा पद्धतीने मिळवले जातात? UDCPR मध्ये सामासिक अंतराचे नियम ठरलेले आहेत की किती उंच तुमची इमारत आहे त्या अनुषंगाने तुमचं सामासिक अंतर किती असायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून काही मार्जिन्स म्हणजे फ्रंट मार्जिन्स आणि पार्किंग सोडून शिथिलता अनुज्ञेय आहे, म्हणजे कमिशनर लेवलला किंवा आयुक्त लेवलला ती अनुज्ञेय आहे. कधी कधी काय होतं की वेडावाकडा प्लॉट असतो, कधी कधी रिडेव्हलपमेंट नसतं, कधी रोडमध्ये किंवा काही इतर बाबीमुळे आपल्या भूखंडाचा पुष्कळचा प्लॉट सोडायला लागतो. तर कमी एरियामध्ये आपल्याला ती बिल्डिंगचं पोटेन्शियल म्हणजे बिल्डिंगचं जी काय FSI आहे ते बसवण्यासाठी मग मार्जिनल डिस्टन्स सामासिक अंतरामध्ये आपल्याला शिथिलता लागते. म्हणजे समजा 6 मीटर आवश्यक असेल तर आपण 5 मीटर 4 मीटर असं करतो. म्हणजे 1-2 मीटरची जी शिथिलता आवश्यक असते ती आपण प्लॅनिंगच्या दृष्टीने करायला लागते, ती करतो आपण. मग शिथिलता MMRD देऊ शकते का? हो, कुठली पण अथॉरिटीमध्ये UDCPR ज्याला लागू आहे त्याला शिथिलता आयुक्तांच्या परवानगीने देणं अनुज्ञेय आहे. याला धरून एक विषय आहे, सरकारकडनं परवानगी मिळवण्यासाठी दिरंगाई होते, त्यामुळे परिसरामध्ये लोकल जे बॉडीज आहेत या परिसरामध्ये कॉर्पोरेशन क्षेत्रामध्ये किंवा ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनधिकृत बांधकाम जे होते त्या अनधिकृत बांधकाम होण्याच्या मागचं कारण काय, किंवा ह्या ऑथॉरिटीच्या ज्याचं अटी नियम असल्या कारणाने हे अनधिकृत बांधकाम होतं? हो, आता एक अनुभव बघला, 27 गावं आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची. ती कधी गावं वगळतात, कधी परत महानगरपालिकेने इंक्लूड करतात. त्यातले काही 17 गावं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला जोडली. 10 गावाचं ग्रोथ सेंटर ठेवलं. मग 10 गावाच्या ग्रोथ सेंटरमध्ये जर बांधकाम परवानगी पाहिजे तर बा 25% प्लॉट आम्हाला, 50% प्लॉट आम्हाला द्या, 50% प्लॉटमध्ये म्हणजे त्यांची जी पॉलिसीज आहेत त्या धरसोड वृत्तीच्या असल्यामुळे पुष्कळसा असा हे आहे की नेमकं काय करावं. तर त्यामुळे भूमिपुत्र किंवा तिकडचे जे विकासक आहेत ते लहान लहान विकासक आहेत, लहान लहान बिल्डिंग्स आहेत, त्या ग्रोथ सेंटरमध्ये आतापर्यंत परमिशन मिळतच नव्हती. आत्ता परमिशन मिळायला लागलेल्या आहेत UDCPRमुळे. तर त्याच्यामध्ये शिथिलता अनुज्ञेय आहे, तर त्या अनुषंगाने MMRDने ते द्यायला पाहिजेत. त्याच्यासाठी आम्ही एक पत्र पण दिलं होतं, मी ॲज अ चेअरमन म्हणून इथला कल्याण डोंबिवलीचा. पण माझ्याच पत्राला 19/3/22च्या पत्राला जवळजवळ त्यांनी जानेवारी 23 उत्तर दिलेलं आहे. तर ते असं का करतात आणि का कारणामुळे ते करतात ते मला पण कळत नाही आहे. आताच आपण उल्लेख केलात की आपण एक पत्र दिलेलं आहे, हे पत्र नेमकं काय आहे आणि कशासाठी दिलं होतं? एक माझ्याकडे एक भूमिपुत्र आहेत, ते विकासक आहेत, ते स्वतःचा प्लॉटचं बिल्डिंग बांधायची त्या ह्याच्यात होते. त्यांचा पुष्कळ जो प्लॅन सँक्शन नव्हता होत. त्यांनी मला सांगितलं सर आमच्याकडे काय प्रॉब्लेम. तर मी त्या अनुषंगाने एक पत्र दिलं होतं की बा रिलॅक्सेशनची तरतूद आहे, तर त्यांना जर UDCPR नुसार रिलॅक्सेशन आहे तर मिळावं म्हणून. आणि त्याचं जे उत्तर आलं ते त्या माझ्या अनुसरून काहीच नव्हतं. त्यांनी त्याच्यामध्ये दुसरंच म्हणजे यांचा प्रॉब्लेम आहे, यांना अंतर मिळत नाही आहे म्हणून होत नाही असं सांगितलं. पण आम्ही त्याच्यासाठीच पत्र दिलं होतं. तर अनुसरून ते आम्हाला काय ते उत्तर मिळालं नाही आहे तिकडनं. म्हणजे एकंदरीत आपण जे पत्र दिले त्याच्याशी आपण समर्थक नाही, आपलं नाही, माझं समाधान, आमचं समाधान झालेलं नाही आहे. कॉर्पोरेशन लेवलमध्ये जो काही कॉर्पोरेशन क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकामांचा जास्त वापर केला जातो. अनधिकृत बांधकामं मोठ्या प्रमाणात केली जातात. ह्या अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी सरकारने काय उपाययोजना केली पाहिजे आणि त्याच्या ज्या काही जाचक अटी आहेत या संदर्भात काय त्यांचं नियमावली असल्या पाहिजे? आम्हाला असं वाटतं की जी दप्तर दिरंगाई होते की ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या अंतर्गत ज्या बांधकाम परवानगी वेळेवर मिळायला पाहिजेत त्या वेळेवर मिळाल्या तर अनधिकृत बांधकाम करण्याचा कल कमी होईल
तसंच एक खिडकी योजना किंवा इतर अनुषंगिक अजून काही उपाययोजना केल्या तर म्हणजे जे वेळ लागतोय किंवा ज्या जाचक अटी UDCPR मधल्या किंवा काही अटी लागू होत नाही लहान लहान प्लॉटना, त्या जर अटी अजून शिथिल केल्या, म्हणजे पार्किंगची समस्या आहे, पार्किंग जे दाखवायला लागते, पार्किंग बसत नाही वगैरे वगैरे, तर त्या जर अजून शिथिल केल्या तर लोकांचा अधिकृत बांधकाम करण्याकडे कल वाढेल. आपण म्हटलात की आपण एका विकासकासंदर्भात पत्रव्यवहार केला होता MMRDशी, तर ते पत्र कोणासंदर्भात होतं आणि काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स होते जे आपण पत्रव्यवहार केले? ते इथले स्थानिक श्रीयुत विक्रम पाटील यांनी माझ्याकडे पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या अनुसरून त्यांना जे शिथिलता अनुज्ञा होती किंवा अनुज्ञा करायला आवश्यक होतं त्या अनुसरून मी पत्र दिलं होतं की त्यांना जर UDCPR मध्ये तरतूद आहे तर त्यांना शिथिलता देण्याची तर योग्य ती करावी की कमिशनर साहेबांकडनं उपाययोजना करावी, पण तशी काही अजून झालेली दिसत नाही. आज पण ते मला जेव्हा भेटले त्यांना विचारलं, त्यांचं अजूनपर्यंत त्यांना रिलॅक्सेशन मिळालं नाही आहे. बरं, नाही रिलॅक्सेशन देत आहेत, नाही शिथिलता देत आहेत, तर त्यांचं प्रकरण रिजेक्ट तरी करायला पाहिजे की तुम्हाला या कारणामुळे आम्ही शिथिलता नाही देत आहे. पण तसं पण काय झालेलं मला त्यांनी सांगितलं नाही आहे. अजून ते पेंडिंगच आहे. असं पेंडिंग राहणं आणि अशी दप्तर देणं ही पण मला चुकीची वाटते. एक परवानगी मिळवण्यासाठी यांना इतका त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात इथल्या भूमिपुत्र जे आहेत सर्वपक्षीय युवा मोर्चाचे गजानन पाटील हे जे अध्यक्ष आहेत यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की इथे ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांवरती त्यांचं म्हणणं काय आहे. नमस्कार, काय नाव तुमचं? नमस्कार, माझं नाव गजानन जयवंत पाटील. सर्वपक्षीय युवा मोर्चा या सामाजिक संघटनेचा मी प्रमुख संघटक आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आता येऊ घातलेलं ग्रोथ सेंटर आहे, या ग्रोथ सेंटरबाबत तुमचं म्हणणं काय आहे आणि तुमची काय प्रतिक्रिया? ग्रोथ सेंटर म्हणजे विकास केंद्र, कल्याण विकास केंद्र म्हणजे कल्याण KGC याला शॉर्ट फॉर्ममध्ये ते MMRDचे म्हणजे नियोजन प्राधिकरण हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे MMRD आहे. दिनांक 30 एप्रिल 2016 रोजीच्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केल्यानुसार या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची समाविष्ट झालेली 27 गावं आहेत. या 27 गावापैकी 10 गावे म्हणजे काटई, कोळे, निलजे, घारिवली, संदप, उसरघर, मानपाडा आणि हेदुटणे यातील काही भाग म्हणजे म्हणायचं झालं तर म्हणजे इथल्या धनदांगड्या बिल्डरांचे प्रकल्प सोडून म्हणजे इंटिग्रेट टाउन प्लॅनिंग स्कीम सोडून जे उर्वरित जी गावांची जमिनी आहेत याच्यामध्ये कोळेगाव हा संपूर्ण गाव आहे, बाकीचे 9 गाव ते फक्त त्याच्यातले काही भाग MMRD प्राधिकरणाने कल्याण ग्रोथ सेंटरमध्ये समाविष्ट केले आहेत. याचं क्षेत्रफळ आहे 1089 हेक्टर. याच्यासाठी MMRD प्राधिकरणाने 1089 कोटी रुपयांची तरतूद ही पायाभूत सुविधांसाठी तरतूद केली, बरोबर, आणि तरतूद केली. परंतु जेव्हा सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या माध्यमातून MMRD प्राधिकरणाने जेव्हा पाठपुरावा केला तेव्हा 2017 रोजी निलजे ज्येष्ठ नागरिक भवन येथे माऊली तलावाजवळ MMRDचे सर्व टीम म्हणजे त्याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे साहेब जे IAS आहेत ते स्वतः होते, त्यांची संपूर्ण टीम या भागातील लोकप्रतिनिधी आजी माजी आमदार राजू पाटील साहेब असतील, रमेश पाटील साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, ते या बैठकीला आणि या 10 गावातले प्रमुख सर्व शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. या मीटिंगमध्ये काय ठरलं? या मीटिंगमध्ये सर्व लोकप्रतिनिधी आणि 10 गावातले सर्व शेतकरी या ठिकाणी बैठकीला उपस्थित होते. चर्चासत्र सुरू झालं. अधिकाऱ्यांनी प्रेझेंटेशन सादर केलं का या 10 गावामध्ये जो तुमचा प्रत्येक शेत तुमचा वेडावाकडा असेल तो सरळ करण्यात येईल आणि तुम्हाला चौकोनामध्ये तुम्हाला विकसित भूखंडमध्ये त्या विकसित भूखंडामध्ये तुम्हाला रस्ता, लाईट, गटर, पाणी तुम्हाला पोच केली जाईल. 50% पर्यंत तुम्हाला भूखंड पर्यंत का, परंतु ते असे त्यांचं म्हणणं ना का 50%च देऊ प्रत्येकाचा पर्यंत, म्हणजे पर्यंत या शब्दामध्ये कुठेतरी आम्हाला फसवणूक होऊ शकेल अशी आम्हाला भीती होती. कारण आम्ही मागच्या काही वर्षांचा अनुभव घेतला तर नवी मुंबई सिडकोमध्ये जेव्हा आमच्या इथल्या नवी मुंबईतल्या शेतकरी भूमिपुत्रांच्या जेव्हा जमिनी सिडकोने संपादित केल्या तेव्हा नाममात्र दराने त्यांच्या जमिनी सिडकोने संपादित केल्या, परंतु लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या नेतृत्वामुळे तेथील जमीन मालकांना 12.5% विकसित भूखंड देण्यात आले
तसाच विषय इथल्या आमच्या डोंबिवली भागामध्ये जी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने म्हणजे MRDCने इथल्या 5 गावांच्या म्हणजे सोनारपाडा, मानपाडा, गोळवली, आजदे गोळवली, खंबालपाडा, संद बोपर या लगतच्या जमीन 6 गाव या लगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जेव्हा MRDC प्राधिकरणाने ताब्यामध्ये घेतल्या औद्योगिक धोरणासाठी आणि तेव्हा तर एवढी फसवणूक झाली इथल्या शेतकऱ्यांची. त्यांची पॉलिसी म्हणजे धोरण काय होतं का प्रत्येक सातबाऱ्याला 100 मीटरचा PP प्लॉट म्हणजे डेव्हलप प्लॉट देणार. म्हणजे एखादा सातबारा 5 एकरचा असेल तरी त्या शेतकऱ्याला सुद्धा 100 मीटर म्हणजे एकाच गुंठ्याचा जमीन त्याने विकसित भूखंड. परंतु हा मिळवण्यासाठी सुद्धा प्रोसेसिंग फी MRDCला भरायची. म्हणजे जमीन तुम्ही नाममात्र दराने संपादित करायची, प्रोसेसिंग फी सुद्धा भरायची आणि शेतकऱ्यांनी हेलपाटे सुद्धा मारायचे. ही सुद्धा तिथे फसवणूक इथल्या शेतकऱ्यांनी झालेली आहे. म्हणून आता आमची अशी मागणी आहे की डोंबिवली MRDC मध्ये ज्या शेतकऱ्यांच्या भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित केल्या, आता पुष्कळसे खूपसे कारखाने या MRDC भागातून स्थलांतरित गुजरातला किंवा इतर ठिकाणी झालेले आहेत. मग त्या आता मोकळ्या जमिनी राहिलेल्या आहेत, त्या मोकळ्या जमिनींचा 25% विकसित भूखंड आता मूळ शेतकऱ्यांना द्यावा ही आमची मागणी आहे. कारण जर आम्ही ग्रोथ सेंटर या भागामध्ये राबवून दिला असता तर अशीच फसवणूक झाली असती. म्हणून ग्रोथ सेंटरबाबत जो नियोजन प्राधिकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे MMRDA त्यांनी फसवणूक होऊ नये म्हणून आम्ही त्या ग्रोथ सेंटरला नेहमीच विरोध केला आणि त्यांना कुठल्या प्रकारची मोजणी वगैरे करून दिली नाही. परंतु त्यांनी छुप्या पद्धतीने ड्रोन मार्फत सर्वेक्षण केल्याचे आम्हाला माहिती आहे. परंतु आम्ही प्रत्यक्षात त्यांना या जमिनीवर येऊ दिले नाही. पण त्याचा फलित असं झालं की महाराष्ट्र राज्य शासनाने 2020 रोजीच जर बांधकाम क्षेत्रासाठी UDCPR अख्ख्या महाराष्ट्र राज्यासाठी लागू केला. UDCPR काही क्षेत्रामध्ये समजा गिरीस्थान असेल, महाबळेश्वर किंवा माथेरान या ठिकाणी नाही, परंतु उर्वरित क्षेत्रासाठी UDCPR सरसकट चालू झालेला आहे. म्हणजे जो या कल्याण ग्रोथ सेंटर भागामधील 1019 हेक्टर क्षेत्रामध्ये 10 गावामध्ये जो ग्रोथ सेंटर होता त्याला जे नियमावली लागू होती की अर्धा 50% भूखंड हा MMRDA प्राधिकरणात सोडून द्यायचा आणि 50% भूखंडामध्ये तुम्हाला सिंगल FSI मिळेल. परंतु आमची मागणी होती की ह्या सिंगल FSI मध्ये आम्हाला 4चा FSI मिळाला असता तर आम्ही कदाचित त्या ग्रोथ सेंटरचा विचार केला असता. परंतु असं न होता 2016 पासून तर आज तागायत 2023 पर्यंत आता समजा UDCPR नुसार बांधकाम परवानगी दिली जाते. परंतु त्यासाठी सुद्धा आमचे कोळेगावचे युवक आहेत कुमार विक्रम अनंता पाटील हे एक त्याचे मी सर्वात प्रथम त्यांचे अभिनंदन करतो की त्यांनी अधिकृतरित्या बांधकाम परवानगी मिळवण्यासाठी MMRDA कडे सतत मागील त्यांनी 10 वर्षापासून सतत पाठपुरावा केला. त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो. परंतु त्या बिचारे विक्रम पाटीलला त्यांना खूप चपला झिजवावा लागला MMRDA प्राधिकरणाकडे. कारण विक्रम पाटील त्यांनी वैयक्तिक एकासाठी त्यांनी बांधकाम परवानगी मिळाली हा त्यांचा हेतू नव्हता. त्यांचा उद्देश हाच होता की आगरी समाज म्हणजे अनधिकृत बांधकाम करणारे गावाला म्हणून एक थप्पा लागला होता, तो कुठेतरी पुसावा म्हणून त्यांनी एक प्रामाणिक प्रयत्न केला की अधिकृत बांधकाम परवानगी घेऊन आपली व्यवसायाची सुरुवात करावी आणि प्राधिकरणाने दाखवून द्यावं की आम्ही सुद्धा अधिकृत बांधकाम करू शकतो. बांधकाम करत असताना किंवा परवानग्या मिळवण्यासाठी ज्या MMRDAच्या ज्या काही अटी आहेत, ज्या शर्ती आहेत त्यांना मिळवण्यासाठी आता तुम्ही विक्रम पाटलांचा जो उल्लेख केला की त्यांनी 10 वर्ष लावली त्यांना परमिशन मिळवण्यासाठी. मग हे 10 वर्ष मिळवत जर एका बांधकामाला जर 10 वर्ष जर लागत असेल आणि तो पण 8 गुंठा 9 गुंठ्याचा प्लॉट असेल बहुतेक, तर इतक्या तुम्ही जसं सांगितलं की 8-9 गुंठ्यामध्ये तो इमारत उभी करतायत आणि त्याच्यामध्ये एवढे वर्ष लागली. मग अशी जर कार्यप्रणाली असेल तर मग अनधिकृत बांधकामासंदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? मग येणाऱ्या युवकांनी कोणता रस्ता अपनायला पाहिजे, कोणत्या रस्त्या मार्गाने जायला पाहिजे? एक तर परमिशन घेऊन किंवा अनधिकृत. मग हे अनधिकृत जे घडले ते कोणाच्या मार्फत घडले असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. कारण ज्या 27 गावांमध्ये जो उल्लेख केला जातो की 27 गावांमध्ये झालेली अनधिकृत बांधकामे, अनधिकृत बांधकाम होण्यामागचं कारण हे इथले प्राधिकरण MMRDA असेल किंवा इथली स्थानिक स्वराज्य संस्था असेल. कारण ज्या हेतूने इथला स्थानिक भूमिपुत्र जेव्हा अधिकृतरित्या बांधकाम परवानगी मागायला प्राधिकरणाकडे जातो, परंतु त्याला बांधकाम परवानगी देण्यासाठी एवढी टाळाटाळ केली जाते की त्याची नाकी नऊ येतात. म्हणून आमची प्रामाणिक मागणी आहे
जर त्यांनी जर बांधकाम परवानगी देत नाहीत म्हणून तर इथले स्थानिक भूमिपुत्र कदाचित ते अनधिकृत बांधकाम करीत असतील. म्हणून अनधिकृत बांधकाम करण्यामागचा जी झालेली आहेत याला सर्व जबाबदार इथले प्राधिकरण आहेत. प्राधिकरणाचा विषय धरून मी तुमच्याशी आता एक चर्चा करतोय की रिलॅक्सेशनचा एक मुद्दा आता खूप ऐरणीवर आलेला आहे. तर रिलॅक्सेशनच्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे आणि रिलॅक्सेशन काय कोणाला द्यायला पाहिजे, कशा पद्धतीने द्यायला पाहिजे आणि का द्यायला पाहिजे? UDCPR अंतर्गत जेव्हा प्राधिकरण आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विक्रम अनंत पाटील यांनी जेव्हा 5 माळ्याची बिल्डिंग अधिकृतरित्या बांधकाम परवानगीनुसार बांधकाम केलं, परंतु त्यांनी जेव्हा 3.7 मीटर जो त्यांनी साईड मार्जिन सोडल्यानंतर परंतु फक्त त्याला 2 फुटांचाच फक्त एक त्याला जागेची कमतरता भासली. हे देण्यासाठी रिलॅक्सेशन मिळणं गरजेचं आहे. म्हणजे UDCPR मध्ये तशी तरतूद आहे, त्याला शिथिलता मिळेल. म्हणजे रिलॅक्सेशन म्हणजे शिथिलता. हे शिथिलता मिळवण्यासाठी विक्रम पाटील बिचारा 4 वर्ष झाले. या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये MMRDचे 3 आयुक्तांची बदली झाली, पण त्या बिचारा आजपर्यंत रिलॅक्सेशन मिळालं नाही. परंतु मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सर्वपक्षीय युवा मोर्चाच्या संघटनेच्या लेटर हेडवर आम्ही कुमार विक्रम अनंत पाटील यांना शिथिलता किंवा रिलॅक्सेशन मिळाले नाही किंवा तुम्ही शिथिलता तुम्ही देता का या संदर्भात एक आम्ही कॉमन पत्र दिला. त्यांनी आम्हाला काही दिवसांनी लगेच आम्हाला पत्राद्वारे कळवण्यात आलं की UDCPR अंतर्गत शिथिलता देण्यात येते, परंतु आजपर्यंत ते विक्रम पाटलांना शिथिलता सुद्धा दिली नाही. म्हणजे याचा अर्थ 10 गावांमध्ये जी बांधकाम होतात ती तुम्ही अनधिकृत ठरवता, याला जबाबदार तर तुम्हीच आहात. पण एखादा भूमिपुत्र जर अधिकृतरित्या बांधकाम परवानगी मागत असेल तर त्याला तुम्ही द्यायला हवी होती, परंतु इथे असं होत नाही. इथल्या धनदांगड्यांचे जे इथले गृहप्रकल्प सुरू आहेत त्यांना सरसकट त्यांचे इंटिग्रेटेड टाउन प्लॅनिंग स्कीम असेल, कुठली समजा योजना असेल त्यामध्ये त्यांना बांधकाम परवानगी दिली जाते. परंतु ज्या भागामध्ये ग्रोथ म्हणजे विकास करायचा, इथल्या धनदांगड्यांचा विकास करायचा की इथल्या भूमिपुत्रांचा करायचा, मुळात नियम असा आहे की आपण सर्व ठिकाणी पाहतो, एखाद्या ठिकाणी कारखाना आला, कंपनी आली, तीच तर स्थानिक भूमिपुत्राला 80% प्राधान्य नोकऱ्यांमध्ये दिला जातो. मग इथल्या जमिनी जर एखादा प्राधिकरण किंवा महामंडळ जर संपादित करत असेल तर इथल्या विकासाचा केंद्रबिंदू हा इथल्या भूमिपुत्राला मानायला हवा. परंतु भूमिपुत्राच्या मानगोटीवर जर विकास करत असेल तर हा विकास आम्हाला कुठल्या पद्धतीने आम्हाला मान्य नाही. म्हणून जर हा विकास आता पुढच्या काळामध्ये करायचा झाला तर भूमिपुत्रांचा विचार करून आणि भूमिपुत्र हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून विकास करायला हवा, नाहीतर येणाऱ्या सर्व प्रकल्पांचा आमचा नेहमी विरोध असणार आहे. एकंदरीत तुमचे कागदपत्र सर्व व्यवस्थित असताना सगळे कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही तुम्हाला इतका त्रास झाला, मग यापुढे येणाऱ्या पिढीला त्यांनी काय कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, परवानग्या कशा काय मिळायला पाहिजे आणि तुम्हाला हा जो त्रास झाला हा कुणामुळे झालेला आहे आणि याचं कारण काय? ठीक आहे, बघा कारण एकच आहे, हे म्हणजे IS लॉबी. जे IS ऑफिसर जे आम्हाला आमच्या भागाला जे दिलेले आहेत ग्रोथ सेंटरसाठी MMRDसाठी पहिल्यापासून बघा ना, आज आपले 2016ला जे IS ऑफिसर होते महानगर आयुक्त RA राजीव यांनी तर माझ्या परवानगीसाठी 3 वर्ष घालवली. त्यानंतर SVR श्रीनिवासन आले, त्यांच्याकडे आपण शिथिलताची मागणी केली, ती मागणी यस किंवा नो बोलण्यासाठी त्यांनी 2 वर्ष घालवली. मग आताचे जे आलेले आहेत संजय मुखर्जी, मग आता मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की याने यांचा रेकॉर्ड तोडायचा आहे का, हे अजून किती वेळ घेणार आहेत? माझं तेच म्हणणं आहे की हे यांच्या AC चेंबरमध्ये मस्त ऑफिसमध्ये बसतात आणि मस्त आमचा वेळ वाया घालवतात. एकदा तरी इकडे या आणि बघा खरी परिस्थिती काय. आणि आम्ही छोटे प्रमाणात जे व्यावसायिक आहोत, आमच्याकडे जास्ती जमीन नसते आणि आमच्याकडे या छोट्या जमिनी असतात, त्यामुळे मार्जिनचा इश्यू प्रत्येक वेळी येतो. तुम्ही थोडी तरी फ्लेक्झिबिलिटी दाखवा ना, कारण जर तुम्ही अशा प्रकारे शिथिलता जर दिली नाही तर मग आमच्या इमारती होणारच नाही यापुढे. तुम्ही फ्लेक्सिबिलिटीचा विषय म्हणालात, परंतु कायद्यामध्ये जे काही बसतं त्याला सोडून तुम्हाला परवानगी मिळावी असं तर होऊ शकत नाही ना. बघा, कायदा जर म्हणाल तर त्यांनीच मान्य केलेलं आहे आणि DCR रूल तुम्ही चेक करा, 2.4 मध्ये सरळ उल्लेख आहे की आम्हाला मार्जिनमध्ये तुम्ही
रिलॅक्सेशन देऊ शकतो. आणि तेच असं त्यांनी एका पत्रात पण युवा मोर्चाच्या पत्रात पण उत्तर दिलेलं आहे की 2.4च्या तरतुदीनुसार आम्ही तुम्हाला शिथिलता देऊ शकतो. जर तुम्ही शिथिलता देऊ शकता तर मला का दिली नाही, आणि जर मला द्यायचीच नव्हती तर मला नाही बोलून मोकळा झालं असतं तुम्ही 15 दिवसात, किंवा आज 2 वर्ष झाले तुम्ही त्याबद्दल निर्णय घेत नाही. म्हणजे तुम्ही स्वतःला काय समजता आणि आम्हाला काय समजता. आणि मुळात मला एक समजत नाही की मी एक व्यावसायिक आहे का काय. आज मी माझा व्यवसाय बघू, मी माझी इमारत बांधू, त्या इमारतीतील फ्लॅट विकू, का मी यांच्या परवानगी मिळवण्यासाठी यांच्या मागे फिरू. म्हणजे नक्की आमच्यासारख्या युवकांनी करायचे काय. नक्कीच यांच्यासारख्या युवकांनी करायचं काय आणि प्रशासनाच्या मागे धावायचं काय, हा विषय अजून संपलेला नाही. हा विषय घेऊन पुन्हा आम्ही येणार आहोत. तुर्तास इथे थांबतो. नमस्कार.